नाही बोलले मी. सुधीर भाऊंनी एथिक्स कमिटीचा विषय मांडलेला आहे. तुमच्या लक्षात असेल सभागृहाच्या की पायऱ्यावरती आपण काय आचारसंहिता पाळावी या निदर्शनाच्या बद्दल मी एक समिती म्हटली होती, परंतु त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं ते तशी कमिटी स्थापन करायची असेल, एक मिनिट डायरेक्टरजी, तर त्याच्याच आपल्याला विधानसभेतले गटनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद मिळून ती करायला लागेल. तर आपण तशी मग बैठक घेऊन तो प्रयत्न करू आपण. पण अन्यथा फक्त परिषदेची कमिटी करणं एथिक्सच्या संदर्भात. पण तरी मला दोन गोष्टी, मीडिया पण इथे आहे, तुम्ही सगळेजण आहात. एक, मला असं वाटतं की जेव्हा कुठल्याही आमदाराबद्दल किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, जेव्हा एखादी आउटराईट बातमी येते की अमुक मनुष्य अमुक ठिकाणी गेलेला होता, तर निदान त्याला विचारलं गेलं पाहिजे की तिला विचारलं गेलं पाहिजे की तुम्ही तिथे होता का. त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण विचारण्याची पूर्वी वृत्तपत्रांमध्ये तरी पद्धत होती की बाबा तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे. पण अलीकडे मला असं दिसतं की त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण न विचारता डायरेक्टली छापून टाकलं जातं आणि मग म्हणतात की फोन उचलला गेला नाही किंवा या गोष्टी बोलल्या जातात ज्या आहेत त्या. दुसरं, मीडियाच्या संदर्भात माझंच विशेष हक्क समितीचे अध्यक्ष असतानाचं रुलिंग होतं की जेव्हा तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यावेळेला फोरेन्सिक कडून तपासणी करून द्या की तो त्या व्यक्तीचा व्हिडिओ आहे की नाही, आणि त्याच्यानंतर सांगा की आम्ही फोरेन्सिक मधून तपासणी केलेली आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे. उलट काय होतंय की हा व्हिडिओ खरा नाही पण दिवसभर आपण दाखवतोय, बरं त्याची ब्लर चित्र आहेत, महिलेची ब्लर चित्र आहेत, महिला कोण बरोबर आहे, त्याची पत्नी आहे का कोण आहे हे कळायला मार्ग नाहीये. आणि अशा वेळेला आपण जेव्हा दाखवतो त्यावेळेला ते कोणाचं असेल, उद्या त्याच्यात एखाद्या माध्यमकर्मीचं सुद्धा येऊ शकतं. आणि हे मी सांगून झालं, त्याच्यावरती 2 वाहिन्यांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे. त्यांनी मान्य केलं की आम्ही याच्या पुढे काळजी घेऊ, पण प्रत्यक्षात एका वाहिनीने दाखवलं पण दुसरी सुद्धा दाखवत राहतात आणि वाहिन्यांवर बंधन आणायचा माझा हेतू नाही. माझं साधा आणि डीप फेकच्या पार्श्वभूमीवर आपण फोरेन्सिक कडून तपासून घ्यायला किती वेळ लागतो? 48 तास लागतात, फक्त 2 दिवसात कळू शकतं. ते दाखवा ना, तुम्हाला दाखवायचं ना, मिळालंय उत्तर दिलं नाही त्यांनी ते सांगा. परंतु कुठलाही व्हिडिओ